यापुढे लाडकी बहीण योजना बंद होणार का? लाभ घेणाऱ्या महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे का? या प्रश्नांवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे काय म्हणाले ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक मात्र अवश्य करा. मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला. आणि आता ई-केवायसी, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसी मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसी मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतर योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-केवायसी मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कोणी ठेवू नये. ई-केवायसी मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली. त्यामुळे ज्या योजना सुरू केल्या त्या कधीही बंद होणार नाही. ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार. बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलेही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही.